झाड होतं, त्या झाडापुढे हा विषय असा काय वया लागलाय. पुन्हा महिला बी येऊन त्याला नमस्कार घालायला लागल्या, चप्पल काढून. तिने तिथनच पुरीच्या आईला फोन केला आणि म्हणली, अहो तुम्हाला कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगितलंय, पोराबरोबर आम्ही गावात आलोय, पोराला दिसल ते नमस्कार घालतंय, पुरुषांचं सोडाच महिला सुद्धा. म्हणजे आमच्या भावाला काय कळत नाही, उगं कोणतरी त्याचं कान भरतं, आपले सगळे वाईटावच आहे, ती लागलंच यादीपेक्षा अधिकारा, मी आणि 4 बायका घेऊन येते तिकडे. झालं, नेलं, उभ्या उभ्याच यादीपेक्षा आधी केली. मागं आल्या आणि भावाला कळालं, भावानं फोन केला आणि म्हणले, तुला 10दा सांगून सुद्धा तुला देवानं बुद्धी दिली नाही, पूर्वी कुठं तर नदीत ढकलाय सोडून त्याला कशाला देऊन बसलीस. म्हणले ग बस, तुला काय तर कोणतर सांगतं कान भरतं, तू असला बोलत बसतोयस. आमच्या भावकीतली 4 लोक गेली, पोराला गावात घेऊन सगळं गाव त्याला नमस्कार घालतंय, महिला नमस्कार घालते, त्यांना असल्या देवाच्या गुणाच्या पोराला नाव ठेवतेस. अगं म्हणला खुळायस, ज्या लिंबाखाली उभा राहिली होती त्या लिंबाच्या मागं मुसुबा आहे. आणि माणसं त्या मुसुबाला नमस्कार घालते, ते तुम्हाला त्याला वाटला वे. मग मसुबा पुढे उभा राहणाराचं कल्याण होत असेल तर आपण प्रभू रामचंद्रासमोर करणार आहे आपलं आयुष्याचं कल्याण. आपण कुणाच